हाय. काल वट सावित्री पौर्णिमे दिवशी जो घडलेला किस्सा आहे तो मी आज तुम्हाला सांगणार आहे. काल आम्ही वडाची पूजा करत असताना एक अशी महिला आली की तिचा पुनर्विवाह झाला होता. मग का पुनर्विवाह झाला म्हणून तिला वडाची पूजा करायला अधिकार नाही आहे का? मग तिला काही महिला म्हणजे ती खूप उत्सुकताने आली, ती खूप शृंगार वगैरे करून खूप हसऱ्या मुखाने आली ती. आणि आम्ही एक 10-12 जणींनी वडाला दोरा लावला आणि आम्ही आता फेरे घेणार तोपर्यंत ती आली आणि म्हणली थांबा मला पण येऊ द्या म्हणली. मग तिने पण लावला दोरा. तिने दोरा लावल्याच्या नंतर त्यातल्या दोघी काय म्हटल्या, नाही म्हणल्या पुनर्विवाह केलेल्याने नाही का म्हणल्या, त्यांनी वडाची पूजा नसती करायची म्हणल्या, मग तुम्ही लास्ट करा म्हणल्या, आमची झाल्यानंतर आमच्याबरोबर नका फेऱ्या घेऊ. पण असं बोलणं चुकीचं आहे ना. एवढ्या महिला त्या महिलेचा अपमान करणं म्हणजे किती चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे. मग तिने एवढं हसत मुखाने आलेली, इतका तिचं इन्सर्ट झालं ना, ती एवढी म्हणजे असं तिचं हुंदकं भरून आलं, असं रडकुंडी आली. तिच्या डोळ्यातून असं मनानं पाणी यायला लागलं, असं आपोआप तिच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. आणि त्यातल्या दोघींना मी म्हणलं तुम्हाला तर अजिबात काय कळत नाही म्हणलं, काय एखाद्याला रडवलं म्हणलं, तुमचा काय संबंध आहे म्हणलं, तुम्ही काय एखाद्याला टॉर्चर करता म्हणलं. तिनं दुसरं लग्न केलं म्हणून काय झालं, तिनं लग्नच तर केलं ना, तिच्या सगळ्या घरच्यांच्या परमिशननं किंवा तिच्या आवडीनिवडीने केलं ना. मग तिला वडाची पूजा करायची नाही असं कोण म्हणतं? असं कुठं सांगितलं आहे का, संविधानमध्ये लिहिलं आहे का असं की पुनर्विवाह झाला त्याने वडाची पूजा करायची नाही आहे म्हणून? मग असं मी बोलताना त्यातल्या महिला म्हणल्या, सुनीताताई हे तुम्ही चुकीचं बोलता आहे म्हणल्या, हा सण वड सावित्री पौर्णिमेचा आहे, सावित्री म्हणजे सुवासिनीचा आहे. आणि मग तिला कोण सुवासिनी म्हणत नाही आहे म्हटलं. का तिनं दुसरं लग्न केलं म्हणजे सुवासिनी नाही आहे का झाली? पुरुषांनी मात्र 10-15 लग्न केले तर चालतात, किती अनेक लग्न केले तर पुरुषांनी चालतात. आणि महिलांनीच का करायचं नाही? एखादं जरी महिलांनी केलं तर तुम्ही असं बोलता का? का स्त्री पुरुष जगण्यास हक्क समान आहे. स्त्री असो या पुरुष असो, प्रत्येकाला प्रत्येकाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला प्रत्येकाची लाईफ जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आनंदाने जगण्याचा अधिकार आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगत आहेत. एखाद्या महिलेला टॉर्चर करून बोलणे हे खूप चुकीचं आहे. खूप तिचं मन खूप दुखलं. पण आम्ही एक 7-8 जणी गेलो तिच्याजवळ, रडू नको म्हणलं, जाऊ दे, त्या तुला बोलल्या ना म्हणलं, आम्हीच त्यांच्याबरोबर फेरे घेत नाही म्हणलं, आम्ही तुझ्याबरोबर फेरे घेतो म्हणलं. मग त्या असं रागाने गेल्या ह्या झाडापासून त्या झाडाला, म्हणजे आमच्या इथे भरपूर झाडं आहेत ना वडाची, एका ठिकाणीच 8-9 झाडं अशी वडाची आहेत. मग आमच्यापासून त्या दुसरीकडे गेल्या. ठीक आहे म्हणलं, जाऊ दे, तुझ्यासाठी म्हणलं आम्ही इथं थांबतो म्हणलं, तू अजिबात वाईट मानून घेऊ नको म्हणलं, आणि हो दे एवढा कार्यक्रम, आपण घरी जाऊन त्यांच्याशी सविस्तर मी बोलते म्हणलं, तू अजिबात मनाला लावून घेऊ नको. त्याच्यानंतर ती हसली आणि डोळे पुसलं, उठली आणि आमच्याबरोबर फेरे घ्यायला लागले. फोटो काढले आम्ही तिच्याबरोबर. आम्ही सगळ्यांनी आम्ही अशा 9 महिला होतो ग्रुपने गेलेल्या, म्हणजे त्या दोघी सोडून अजून आम्ही 9 जणी होतो. आम्ही 9 जणींनी तिला घेऊन आम्ही सगळा काय कार्यक्रम, ओटी भरण्याचा वगैरे, वडाची पूजा, दोरं म्हणजे फेऱ्या मारणे हे आम्ही सगळं तिला घेऊन केलं. नंतर ओटी भरण्याचा कार्यक्रमसुद्धा आम्ही तिला घेऊनच केला. नंतर तिच्याबरोबर फोटो काढले. आम्हाला छान वाटलं, कारण की म्हणजे माझ्या मनाला एक छान असं वाटलं की माझ्यामुळे कोणाच्या तर तोंडावर हसू आलं, की तिचा गैरसमज दूर केला मी. म्हणजे मी काय बरोबर केलं की चुकीचं केलं मला कमेंटमध्ये सांगा, आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.